वैष्णवा संगती सुख वाटे जीवा आणि कमी देवा काही ने गायनाची उडे आपुलिया छंदे मनाची आनंदे आवडीने लाज भय शंका दुराविला मान नकळे साधन या परत गायनाची उडे आपुलिया छंदे मनाची आनंदे आवडीने तुका म्हणे आपुल्या साया आम्हा जगदिशे सांभाळावे गायनाचे उडे आपुलिया छंदे मनाची आनंदे आवडी महायोग पीठे तटे भीमरत्या वरं पुंडरिका यदा तुन्मनिन्द्रैः समागत्य तिष्ठन्त महानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं विभुं वेणुनादं चरन्तं दुरन्तं स्वयं लीलया गोपवेशं ददानं गवं वृन्दकानन्दनं चारुहासं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं पाण्डुरङ्गा करो प्रथमा अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं पदं भोजते जस्फुलिदिक्प्रदेशं विदिन्द्रादिदेवै सदा स्तूयमानं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवम् ॐ नमो ज्ञानेश्वराय करुणा करा करुणा करा दयाला तुमचा अनुग्रह लाभलो नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा निवृत्ति उदारा निवृत्ति उदारा मुक्ताबाई नमो त्रिभुवन
पावनी माताबाई त्रिभुवन पावनी वसुदेव सुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरु गुरुब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। या देवी सर्वभूतेषु शक्तिरूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः। नारायणं नमस्कृत्यं नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वती व्यासं ततो जयमुदीरये। वंशी विभूषितकरालनवनीरदाभात् पीताम्बराधरुणबिम्बफलाधरोष्टात् पूर्णेन्दु सुन्दरमुखादरविन्दनेत्रात् कृष्णात् पदं किमपि तत्त्वमहं न जाने। कृपया सर्वांनी 2 मिनिटांसाठी वर हात करा बरं। महिला मंडळ पुरुष मंडळ अगदी मस्त उंच हात करा। वा आनंदाने टाळी वाजून आपण नामसंकीर्तनाने सुरुवात करूया। करारविंदे अपदारविंदं मुखारविंदे निवेशयन्तं वटस्य पात्रस्य पुटेशयानं बालमुकुन्दं मनसा स्मरामि। श्रीकृष्ण गोविन्द हरे मुरारी हे नाथ नारायण ओ श्री कृष्ण गोविंद हे नाथ नारायण जवमारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूतमोख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। हरे राम 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 हरे 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 राम राम हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण राम 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 हरे 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 राम राम हरे 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 कृष्ण 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 हरे ओ हरे। हरे राम 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 हरे 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 कृष्ण कृष्ण हरे हरे राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे। ओ हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे हरे रामचंद्र भगवान की पवन सूत हनुमान की छत्रपति शिवाजी महाराज की बोलो रे भाई सब समस्तन की। वैष्णवा संगती सुख वाटे जीवा आणि कमी देवा काहिने गायनाची उडे आपुलिया छंदे मनाची आनंदे आवडीने लाज भय शंका दुराविला मान नकळे साधन या परते गायनाची उडे आपुलिया छंदे मनाची आनंदे आवडीने तुका म्हणे आपुल्या सायासे आम्हा जगदिशे सांभाळावे गायनाची उडे आपुलिया छंदे मनाची आनंदे आवडीने विठ्ठल प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेसाठी घेतलेला अभंग जगद्गुरु जगतवंदनीय वैराग्याचे मुकुटमणी श्रीमंत संत महान वैष्णवांचे वैष्णवाग्रण्या कलस्थानी शोभणारे देहू निवासी श्रीमंत तुकोबाराय यांचा असून आजच्या अभंगात तुकोबाराय मानवी जीवाला सुख प्राप्तीचं साधन सांगतात। सर्वात आधी तर मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे, विचारू का? हां, आता ऐका, मला सांगा माणसाच्या जीवनात सुख आहे का? काय वाटतं? ज्यांना अनुभव आहे त्यांनीच बोला। हा, माणसाच्या जीवनात सुख आहे का? महिला मंडळ, आम्ही 100% मान्य करतो की जीवनात सुख नाही, पण आमचे साधू संत सांगतात जीवनात सुख आहे, फक्त मार्ग प्राप्त करण्याचा आमचा मार्ग चुकीचा आहे आणि ते मार्गदर्शन या अभंगात करतायत। वैष्णवांची संगत करा,
संतांची संगत करा, त्यांच्या विचारांची संगत करा आणि त्यांच्या संगतीमुळे तुमचं जीवन सुखी होईल. महाराज ठीक आहे, तुम्ही म्हणतात त्या पद्धतीने आम्ही वैष्णवांची संगत करायला तयार आहोत, पण त्यांच्या संगतीत जाऊन आम्ही काय काम करायचं? उत्तर देतात, गायनाची उडे आपुलिया छंदे, मनाची आनंदे आवडीने. वैष्णवांच्या संगतीत गेल्यानंतर तुम्हाला गायन करायचं आहे, नाचायचं आहे, उड्या मारायच्या आहे, ते सर्व काही मनाच्या आनंदाने करायचं आहे. बरं तुकोबराया, समजा आम्ही जर वैष्णवांच्या संगतीत गाऊ लागलो, नाचू लागलो, उड्या मारू लागलो आणि सगळं करत असताना लोकांनी नावं ठेवले तर काय करायचं? कारण लोक चांगलं काम करणाऱ्याला लवकर नावं ठेवतात. तुमच्याकडे मला माहीत नाही, पण असा जवळजवळ अनुभव. महाराज म्हणतात, परमार्थ करणाऱ्या माणसाने किंबहुना धर्म कार्य करणाऱ्या व्यक्तीने कधीच आडव्या येणाऱ्यांकडे लक्ष देऊ नये. मग काय करावं? लाज भय शंका दुराविला मान, नकळे साधन या परते. अशा वेळी आपल्या जीवनामध्ये लाज नाही, भय नाही, शंका नको. एकमेव नामचिंतन रूपी साधनावर जर तुम्ही आरूढ असाल तर माझा भगवान एवढा दयाळू आहे, एवढा कृपाळू आहे, तो तुमच्या कार्याला आणि तुम्हाला साया सोन सांभाळतो. तुका म्हणे आपुल्या सायासे आम्हा जगदीशी सांभाळावे. गायनाची उडे आपलिया छंदे, मनाची आनंदे आवडीने. विठ्ठल विठ्ठल सेवेकरता घेतलेला अभंग संत हृदय सम्राट जगद्गुरु जगतवंदनीय श्रीमंत तुकोबाराय यांचा असून आज तुम्हा समस्त श्रोते नसून ईश्वर स्वरूप असणारे माझे मायबाप भाग्यवान दैवतांच्या सेवेची मला संधी प्राप्त झाली. माझं भाग्य समजते. साधू संतांच्या महात्म्यांच्या पदस्पर्शाने पावन पवित्र पुण्यवंत असणारी आपली ही नगरी खाकुर्डी, या पवित्र खाकुर्डी गावामध्ये महंत विचारदासजी महाराज, जगद्गुरु तुकोबाराय, ज्ञानोबाराय यांसारख्या महात्म्यांच्या कृपा आशीर्वादाने, पंढरीचे पांडुरंग परमात्म्याच्या कृपा प्रसादाने, विशेषतः छत्रपती शिवाजी महाराजांच्या कृपा छत्राखाली चालत असणारा हा पावन पवित्र असा अखंड नाम कीर्तन सप्ताह संत गाडगे महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या आपल्या पवित्र भूमीमध्ये वैकुंठवासी हरिभक्त परायण रंगनाथ स्वामी खाकुर्डीकर, वैकुंठवासी हरिभक्त परायण लक्ष्मण तात्या महाराज, वैकुंठवासी कृष्णाजी माऊली जायखडेकर, हरिभक्त परायण त्र्यंबक महाराज सावतावाडीकर यांच्या कृपा आशीर्वादाने पंचक्रोशीतील सर्व धर्मानुरागी भाविक भक्त या खाकुर्डी गावातील गावकरी, टाळकरी, वारकरी, माळकरी, शेतकरी, माता भगिनी, बालगोपाल मंडळ या सगळ्यांच्याच विशेष अशा परिश्रमातून चालत असणारा हा पावन पवित्र असा अखंड नाम कीर्तन सप्ताह तथा श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा या पावन पवित्र अशा धर्ममंडपामध्ये आज आपली 4थ्या दिवसाची कीर्तनरूपी सेवा. या 4थ्या दिवसाच्या सेवेसाठी मला सिंहाचा या ठिकाणी सेवा करण्यासाठी मला लाभ मिळाला, माझं भाग्य समजते. आजच्या सेवेसाठी ज्यांचा सिंहाचा वाटा लाभला अशा असणाऱ्या आदरणीय हरिभक्त परायण श्रीमती मंगलाबाई बळवंत ठाकरे आणि कीर्तन सेवेसाठी विशेष कैलासवासी लोटन सुखदेव यांच्या स्मरणार्थ श्री गोकुळ लोटन ठाकरे यांच्याकडून आजची ही कीर्तनरूपी सेवा आहे. जोरदार टाळ्या या परिवारासाठी झाल्या पाहिजे. त्याचबरोबर आपल्या या पावन पवित्र अशा धर्ममंडपाची शोभा वाढवण्यासाठी उपस्थित असणारे आदरणीय श्री हरिभक्त परायण स्वररत्न स्वरसम्राट श्री कृष्णा महाराज जरारे आळंदीकर महाराजांची गोड साथ लाभली. आदरणीय श्री हरिभक्त परायण करणसिंग महाराज आळंदीकर, आदरणीय श्री हरिभक्त परायण या गावाचं वैभव आणि या गावाचं रत्न आमचे मयूर महाराज खाकुर्डीकर. का गोड मृदुंग वाजवता तो, सुंदर. त्यांची थाप बसली म्हणजे चांगले चांगले जागे होतात. थाप म्हणजे मी मृदुंगावरची म्हणते, उगाच गैरसमज करू नका, पण सुंदर वाजवतात. मला असं वाटतं महाराजांच्या वजनापेक्षा पखवाचं वजन जास्त असेल, कारण वाजामाजीतला घाम निघा जास्त, काय तब्येत बनी नाही का, पण सुंदर वाजवतात. आज ज्यांची विशेष उपस्थिती आहे असे असणारे आदरणीय श्री हरिभक्त परायण भागवताचार्य दत्ताजी महाराज देवळीकर,
आमचे लहान बंधू यांची ही उपस्थिती आहे. आदरणीय आमचे तात्या आहेत, विनेकरी माऊली, समस्त टाळकरी मंडळी. कीर्तनकाराचे बॉडीगार्ड कोण बरं? हां, वा वा वा. अहो बॉडीगार्ड जर असे भक्कम असतील तर कीर्तनकार कसा का होय ना. हां, एकदम नो टेन्शन. एवढं सुंदर त्यांची सुंदर अशी साथ आणि एवढी सुंदर जोडी, मस्त जय विजयासारखी बॉडीगार्ड लाभलेले आहेत. जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी सुद्धा. आणि पुन्हा सर्वांचं लक्ष वेधून घेणारे म्हणजे चोपदार महाराज. वा, दिलीप महाराज सर्वांचं लक्ष वेधून घेतात. जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी सुद्धा. तसेच माझा आवाज तुमच्या कानापासून मनापर्यंत पोहोचवण्याची उत्कृष्ट साऊंड सिस्टीमची सेवा देणारे आमचे माऊली. साऊंड इज अ बेस्ट बट ऑपरेटर इज व्हेरी बेस्ट. जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी सुद्धा. विठ्ठल विठ्ठल वैष्णवा संगती सुख वाटे जीवा आणि कमी देवा काही नेने. सज्जन हो, माणसाचं जीवन घडतं संगतीमुळे आणि बिघडतं सुद्धा संगतीमुळे. हे तर सगळ्यांना माहिती आहे. अतिशय जुन्या परंपरेतलं आपलं गाव आहे. या गावामध्ये हाडाचे कार्यकर्ते वारकरी संप्रदायासाठी लाभलेले आहेत. या गावातील समस्त मंडळी आणि विशेषतः तरुण मंडळी, तरुण माझे भावंड यांचा सुद्धा मोठा सिंहाचा वाटा आहे. जर एवढा ओघ या संप्रदायाच्या दिशेने जाताना या गावातून दिसतोय, प्रचंड प्रेम आणि प्रचंड साधनेची आस्था असणारी ही सगळी मंडळी आहे. सज्जनो, यांच्या मनाला, यांच्या हृदयाला धर्मपरायण करण्यासाठी जर विशेष सहकार्य एखाद्या गोष्टीचं लाभलं असेल तर ते त्यांच्या जीवनात घडलेली संत संगत. संगतीशिवाय पर्याय नाही आहे सज्जन हो. जीवनामध्ये यशाच्या शिखरापर्यंत जर एखादी व्यक्ती जात असेल तर त्याला कारण संगत, आणि एखाद्याचं जीवन अपयशाच्या धुळीला मिळत असेल तर त्याला सुद्धा कारण संगत. किती वर्ष झाले आपल्या सप्ताहाला? वा वा वा. म्हणजे अखंड नावाप्रमाणेच फक्त पत्रिकेवर अखंडता नाही तर सप्ताच्या कर्तृत्वामध्ये सुद्धा अखंड आहे. म्हणून खाकुर्डी गाव विशेष आहे. आणि खरं सांगू तुम्हाला, आपली भारतीय संस्कृती फार गोड आहे. येथ वडील जय जय करीती तया नाम धर्म ठेविती. आमच्या वाडी वडिलांची मिरासी, माझ्या वडिलाची मिरासी गा देवा, तुझी चरण सेवा पांडुरंगा. किती सुंदर महाराज. जर या सगळ्या मंडळीच्या पूर्वजांची एवढी पुण्याई असेल, वाडवडिलांची पुण्याई असेल, तर त्यांच्या पुण्याईचं फळ या सप्ताहाच्या रूपाने का दिसून येणार नाही? येऊले से रोप लावियले द्वारी, त्याचा वेलू गेला गगनावरी. मोगरा फुलला, मोगरा फुलला. जसा संग तसा रंग लागतो. अखंड हरिनाम कीर्तन सप्ताह का करावा लागतो? सप्ताह करण्याची गरज काय? पैसे जास्त झाले का? तुमले भी काम नाही, नामले भी काम नाही म्हणून चालू आहे का? कशासाठी सप्ताह करायचा? कारण सांगते तुम्हाला, पुराव्यानेच बोलणार. वायफळ बोलणं मला आवडत नाही, माझा स्वभाव नाही. पुराव्याने श्रीमद भागवतामध्ये गोकर्ण उपाख्यानामध्ये गोड वर्णन करतात. ये मानवा पापकृतस्तु सर्वदा सदा दुराचार रता विमार्ग क्रोधाग्निदग्धा कुटिलास्त कामिन सप्ताह यज्ञेन कलौ पुनंती ते. काय वर्णन करतात गोकर्ण महाराज? ये मानवा पापकृतस्तु सर्वदा सदा दुराचार रता विमार्गगा क्रोधाग्निदग्धा कुटिलास्त कामिन सप्ताह यज्ञेन कलौ पुनंती ते. या कलियुगामध्ये जीव असुरी प्रवृत्तीला प्राप्त झालाय. असुरी प्रवृत्ती म्हणजे माणसं फक्त दिसायला माणसं राहिले हो, पण माणसातली माणुसकी कधी मरून गेली ही माणसाच्याही लक्षात आलं नाही. पूर्वीच्या काळी जर एका घरामध्ये दुःख असायचं तर साऱ्या गावाची चूल बंद व्हायची. आता माणूस एवढा स्वार्थी झाला, स्वतःची चूल पेटवण्यासाठी साऱ्या गावाची चूल बंद करू पाहतो. याला म्हणतात माणुसकी संपलेली.
एक काळ असा होता या भारतभूमीमध्ये 14 वर्षाचा वनवास स्वीकारणारा दशरथांचा पुत्र प्रभू राम 14 वर्षात एकदा सुद्धा नाही बापाला विचारलं की बाबा माझा गुन्हा काय, तुम्ही मला कशाबद्दल वनवासात पाठवतात. आणि आज परिस्थिती अशी आहे, बापाचं घर नावावर करण्यासाठी माय बापाला लाता घालून घराच्या बाहेर मुलं काढताना दिसत आहेत. याच भूमीमध्ये एक काळ असा होता, श्रावण बाळासारखं लेकरू एवढं पवित्र अंतकरणाचं आंधळ्या मायबापाला कावडीमध्ये घालून तीर्थयात्रा करून आणतो. आणि याच भूमीमध्ये आज अशी परिस्थिती पाहायला मिळते, आई वडिलांना मुलं सांभाळत नाही म्हणून भारत सरकारने श्रावण बाळ पेन्शन योजना चालू केली. माय बापाचा पेन्शनचा पैसा आपल्याला मिळत नाही म्हणून आई वडिलांना घराबाहेर काढून निराधार करणारे मुलं सुद्धा पाहायला मिळत आहेत. सगळ्या माता भगिनींच्या चरणाला स्पर्श करून माफी मागून बोलते मी. एक काळ असा होता, जनकनंदिनी सीता माता विनंती करायचे सगळेजण, सीते वनवास रामाला आहे, तुला नाही, तू जाऊ नको. अगं सूर्यनारायणाचे किरण पृथ्वीवर पडत असताना तुझ्या शरीराला कधी स्पर्श करू शकले नाही, एवढी तू नाजूक आहेस. धरतीवर पाय ठेवत असताना जमीन सुद्धा तुझे चरण आपल्या कंकरांना खड्यांना लागू नये म्हणून ती तुझे चरण जमिनीवर पडण्याच्या आधी त्या ठिकाणी पुष्पांचा वर्षाव करते, एवढी तू कोमल आहेस. सीते 14 वर्षाचा वनवास कसा सहन करशील. अगं 14 वर्षामध्ये ऊन वारा थंडी पाऊस श्वापद राक्षस दैत्य अनेक संकट, आणि एवढे संकट तू कसे सोसणार. त्यावेळी माझ्या सीता मातेला पर्याय दिला गेला, जर 14 वर्ष तुला सुखाने राहायचं असेल तर सासरी राहू नको, तू माहेरी सुद्धा जाऊ शकते. माझ्या सीता मातेचं उत्तर ऐका सज्जन हो. ज्या क्षणी माझ्या बापाने माझं कन्यादान केलं त्याच क्षणी माझ्या माहेरवरचा माझा अधिकार संपला. ज्या क्षणी माझ्या पती परमेश्वराने माझ्या कपाळावर कुंकू लावला, गळ्यात मंगळसूत्र घातलं, त्याच क्षणी माझ्या पती परमेश्वराची मी अर्धांगिनी झाली. म्हणून माझ्या पतीच्या पावलाच्या मागे पाऊल टाकत जाणं माझं कर्तव्य आहे. जर सुखामध्ये पत्नी भागीदार आहे तर दुःखामध्ये सुद्धा पत्नी ही पतीची भागीदार असली पाहिजे. काय पवित्र विचार महाराज. आणि आता परिस्थिती बघा, आता लग्नाला फक्त 1च महिना झालेला असतो. घरामध्ये जर 2 शब्द झाले, पत्नी आधी आपल्या नवऱ्याला धमकी देते, तुम्ही मायनन म्हणा काही जमाव नाही, पटस्वी तर ठेवा नाही तर चाललो. तेवढ्यामध्ये तिकडून फोन येतो, टेन्शन घ्यायचं नाही, अगं आता कुठं मुली बघता, बघू दुसरं. काय विचित्र प्रकार आहे सज्जन हो, काय वाईट परिस्थिती आहे. म्हणून ऐका, सप्ताह करण्याची गरज काय. ज्यावेळी माणसाच्या कामना वाढू लागतात ना, माणसाच्या इच्छा वाढू लागतात, त्यावेळी त्या इच्छांना आळा घालण्यासाठी संत विचाराचं बळ हे असणं अत्यंत गरजेचं आहे. गीतेमध्ये भगवान म्हणतात, ध्यायतो विषयान पुंसा संगास्तेषुपजायते संगात संजायते काम कामात क्रोधो बीजायते क्रोधात भवति सम्मोह सम्मोहात् स्मृतिविभ्रमा स्मृतिभ्रंशात् बुद्धिनाश बुद्धिनाशात् प्रणश्यति. ध्यायतो विषयान पुंसा संगास्तेषुपजायते. ज्यावेळी माणसाच्या कामना वाढतात, इच्छा वाढतात, इच्छा जर पूर्ण होत नाही तर क्रोध निर्माण होतो, आणि ज्या माणसाला अत्यंत क्रोध निर्माण झाला त्याची बुद्धी भ्रष्ट होते. बुद्धी भ्रष्ट झालेला माणूस राहत नाही, तो पशु बनतो, आणि पशु बनलेल्या माणसाला पुन्हा माणसामध्ये आणण्यासाठी मदत आहे या सप्ताहाची. म्हणून सप्ताह यज्ञेन कलौ पुनन्ति ते. विठ्ठल 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 विठ्ठल. संगत संतन की करले संगत संतन की करले जन्म का सार्थक कछु करले संगत संतन की करले संगत संतन की करले संगत संतन की करले जन्म को सार्थक कछु करले संगत
अपना कछुहित करले संगत संतन की करले। संगत करना सज्जन की तो बढ़त बढ़त जाय, संगत करली दुर्जन की दो दो नाही चार चार लाता खाय। जसा संग तसा रंग। आमच्या मीराबाई महाराजांना जेव्हा भगवान म्हणतात ना, मिरे अगं तुझ्या भक्तीवर मी प्रसन्न आहे, काय मागायचं माग। मीराबाई काय म्हणतात माहितीये का? श्याम पिया मोरी रंग दे चुनरिया, श्याम पिया मोरी रंग दे चुनरिया। अपने रंग में अपने रंग में अपने रंग में रंगले सावरिया, श्याम पिया मोरी रंग दे चुनरिया, श्याम पिया मोरी रंग दे चुनरिया। जिस देश में जिस वेश में परिवेश में रहो, राधा रमण राधा रमण राधा रमण कहो। जिस संग में जिस ढंग में जिस रंग में रहो, राधा रमण राधा रमण राधा रमण कहो। संग महाराज, संग संगतीने कितीतरी फायदा होतो। जसा संग तसा रंग। संतांची संगती मनोमार्गे गती, आकडावा श्रीपती येणे पंथे। देवाला प्राप्त करण्यासाठी सुद्धा संगत कारणीभूत होते। आता थोडं सोपं सांगते। मला एक सांगा, आम्ही चांगल्या गोष्टी संगतीमुळे शिकतो, वाईट गोष्टी संगतीमुळे शिकतो। सर्वसाधारणपणे एखादी मुलगी जर सासरी जात असेल आणि त्या मुलीचा संसार सुखाचा व्हावा असं जर वाटत असेल, तेव्हा त्या मुलीला उपदेश केला जातो। आपल्या खानदेशामध्ये पद्धत आहे, लग्नात गाणे म्हणतात। एका मावशीचं मी गाणं ऐकलं होतं। मावशी म्हणत होती, छोटी बंदडी सासरी जाय जो शेजी ना संगत मा। येस ना तुमले? हा, मग याचा अर्थ सर्वसाधारणपणे प्रपंच सुखाचा करण्यासाठी जर चांगल्याच्या संगतीची गरज आहे, इथे परमार्थ सुखरूप करायचा आहे, इथे सुद्धा संगत चांगली असली पाहिजे। एवढंच नाही, तुमचा मुलगा इंग्लिश बोलावा म्हणून तुम्ही त्याला कोणत्या शाळेत पाठवणार? इंग्लिश मीडियम मध्ये। पण समजा तो मुलगा जर 2-4 शिव्या शिकून आला, मग तुम्ही कुठे पाठवतात त्याला शिव्या शिकायला? हा, तो कुठे शिकतो? संगतीत शिकतो, संगतीत। एवढंच नाही, मावा गोवा गुटखा तंबाखू माहिती का इकडे? नाही, काय प्रामाणिक माणसं आहे तो। ती तंबाखू कशी चोळावी, कशी ठोकावी, कशी टाकावी कुठे शिकतात? संगतीत। डोळे झाकून प्यावी का उघडून प्यावी कुठे शिकतात? संगतीत। अहो, सगळ्या गोष्टी आम्ही संगतीमध्ये शिकतो। जास्त लांब नाही जात, काहीतरी 7-8 वर्षाची गोष्ट असेल। मी कीर्तन करून घरी गेल्यानंतर माझा मुलगा मला एके दिवशी म्हणाला, आई तू कीर्तनाला जाते, कुठे 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 साऱ्या महाराष्ट्रभर फिरते, आज जरा माझ्याजवळ बसून मला एखादी गोष्ट सांग ना। कीर्तनकाराचं जीवन म्हणजे तारावरची कसरत असते बरं। नाही तर तुमले वाटस काय मजा राजभो, अशी भारी पंगत आणि असा भारी आनंद। फक्त 8 दिवस फिरून बघा तुम्ही, तुमच्या नसा नसा मोकळ्या होतील प्रवास करून करून। अवघड कार्यक्रम आहे सज्जन हो। आमचे विनेकरी बाबा या वयामध्ये 2 तास विना धरतात। मला वाटतं त्यांच्या वयामध्ये आमच्याकडून उभं राहिलं जातं की राहिलं जाणार नाही, अशी परिस्थिती होईल। म्हणून अवघड आहे, थोडाफार वेळ आपल्या मुलांसाठी दिला पाहिजे। मुलाने सांगितलं, आई सांग ना एखादी गोष्ट। गोष्ट काही विशेष नाही, तुमच्या परिचयाची सांगते, पण मुद्द्याचा विषय। बाळ्या, एक लाकूड तोड्या होता, लाकूड तोडण्यासाठी जंगलात गेला। लाकूड तोडता तोडता त्याची कुऱ्हाड पाण्यात पडली। महादेव पार्वतीची फेरी आली। भगवान विचारतात, बाळा का रडतोस? लाकूड तोड्या म्हणे, देवा माझी कुऱ्हाड पाण्यात पडली। देवाने पहिली उडी मारली, सोन्याची कुऱ्हाड काढली। विचारलं, ही का गोष्ट माहिती आहे तुम्हाला बालगोपाल मंडळी? हा, मग सांगा ना, पहिली उडी मारली, सोन्याची कुऱ्हाड काढली, ही का? नाही म्हटला। दुसरी उडी मारली, चांदीची कुऱ्हाड काढली, ही का? नाही म्हटला। तिसरी उडी मारली, लोखंडाची कुऱ्हाड काढली, हे का? इतका विचार काय करतोय तू? हो म्हटला। म्हटलं, बाळा तो लाकूड तोड्या खरं बोलला म्हणून देवाने त्याला 3 कुऱ्हाडी बक्षीस दिल्या। तेवढ्यामध्ये मुलगा म्हणतो म्हणे, आई ही गोष्ट आता अशी नाही राहिली। मग म्हणे, हिच्यात काळानुसार परिवर्तन झालं।
काय परिवर्तन झालं म्हटले लाकूड तोडायला जंगलात गेला पण सोबत त्याच्या बायकोला घेऊन गेला. मग म्हणे लाकूड तोडता तोडता त्याची कुऱ्हाड नाही पाण्यात पडली, त्याची बायकोच पाण्यात पडली. महादेव पार्वतीची फेरी हेलिकॉप्टरने आली. भगवान म्हणतात डोंट क्राय बेबी, का रडतो? लाकूड तोड्या म्हणे देवा माझी कुऱ्हाड पाण्यात, माझी बायको पाण्यात पडली. देवाने पहिली उडी मारली, ऐश्वर्या काढली. ही का? हो देवा हीच आहे. अरे नालायका, काढू का हाता खालून? अरे तुझे पूर्वज एवढे इमानदार होते, सोन्याची कुऱ्हाड काढली नाही म्हटले, चांदीची काढली नाही म्हटले, लोखंडाची काढली हो म्हटले. अरे ते खरं बोलले म्हणून मी त्यांना 3 कुऱ्हाडी बक्षीस दिले आणि तुला पहिल्यामध्ये ऐश्वर्या दाखवले. लगेच हो म्हणतो. म्हणे देवा खरं सांगू का, मी त्यांच्यापेक्षा सुद्धा इमानदार आहे. कसं काय? म्हणे बघा, पहिली उडी मारली तुम्ही ऐश्वर्या काढली, मी नाही म्हटलो असतो. दुसरी उडी मारली माधुरी दीक्षित काढली, मी नाही म्हटलो असतो. तिसरी उडी मारली माझी बायको काढली, मी हो म्हटलो असतो. देवा मी खरं बोललो म्हणून तुम्ही मला 3 बायका बक्षीस दिल्या असत्या. इथं एकीच पोट भरायला सुरत मुंबई पडावं लागतं, त्या 3 कुठं पोसायच्या? विठ्ठला. ऐका, जरी माझ्या घरामध्ये परंपरागत कीर्तनकार, वारकरी, टाळकरी, माळकरी सगळ्या गोष्टी आहेत, पहाटे 5 पासून रात्री 10 पर्यंत परमार्थिक चर्चा कानावर येते, पण तरी सुद्धा कीर्तनाला बाहेर जाताना माझ्या मनामध्ये एक भीती असते. मी घरातून बाहेर निघताना भगवंताला प्रार्थना करून येते, देवा सांभाळ बरं, सगळ्यांचं तूच पालन करताय, तू सगळ्यांना सांभाळणार आहे. एक भीती असते. जोपर्यंत आपले लेकरं उंबरठ्याच्या आत आहे तोपर्यंत ठीक आहे, पण एकदा का मुलं घराच्या बाहेर फिरायला लागले, एकदा का त्यांना बाहेरची संगत लागली, तर ती संगत त्यांच्या आयुष्यावर परिणाम करणारी ठरते. नाहीतर कोणत्याच मायबापाला वाटत नाही की आमच्या मुलाने गोवा मावा गुटखा खावा. दारुड्या जरी बाप असेल तरी दारुड्या बापाला असं कधीच वाटत नाही की माझ्या मुलाने सुद्धा दारुड्या बनावं. नाही वाटत सज्जन हो. प्रत्येक मायबापाची अपेक्षा एकच असते, आमच्या लेकरांचं जीवन निर्व्यसनी असावं, आमच्या लेकराचं जीवन प्रामाणिकपणाने सजलेलं असावं, आमच्या मुलांच्या आयुष्यामध्ये सदैव सुख समृद्धी नांदावी. पण एवढ्या अपेक्षा करून सुद्धा आमची तरुण पिढी का बिघडताना दिसते, त्याला कारण असं आहे, ते म्हणजे जीवनात घडलेली वाईट संगत. अहो पूर्वी तरी फक्त गावातले मित्र असायचे, शाळेतले मित्र असायचे, अशा छोट्या मोठ्या संगतीमुळे छोट्या मोठ्या सवयी लागायच्या सुटायच्या. पण आता तर हे एवढं विचित्र काम झालंय. सध्या आम्ही डिजिटल युगामध्ये जगतोय. मोबाईलमध्ये जेवढ्या चांगल्या गोष्टी आहेत तेवढ्या वाईट सुद्धा आहेत. कदाचित माझ्या बोलण्याचा तुम्हाला राग येईल. आमच्या मुलांनी देश विदेशांपर्यंत पोचावं, आमच्या लेकरांचं ज्ञान वाढावं, एवढंच नाही, त्यांना व्यापार वृद्धी करण्यासाठी या ज्ञानाची प्राप्ती व्हावी, यासाठी मुलं जसे जसे सांगतील तशा पद्धतीने आपण त्यांना मोबाईलच्या सुविधा करून देतो. लॅपटॉप, कम्प्युटर वगैरे सगळ्या गोष्टी आपण आणून देतो. पण आता मुलांनी हे ठरवायचं की आमच्या मायबापाने घामाचा कष्टाचा 1-1 रुपया आमच्या शिक्षणासाठी खर्च केलाय, आणि त्या पैशाची जाणीव ठेवत असताना आमच्या डोळ्यासमोर कितीही वेडे वाकडे वाईट विचित्र दृश्य मोबाईलमध्ये येत असतील तरी सुद्धा तुम्ही त्याच्याकडे नजर आड करून आपल्या मायबापाच्या पैशाचा आणि मायबापाच्या कष्टाचा विचार करा, जेणेकरून तुमची बुद्धी बिघडणार नाही. आपली बुद्धी कोणत्या मार्गाने जाते, आपल्याला वळण कोणत्या दिशेने प्राप्त होतंय, याचा विचार करणं काळाची गरज आहे. कारण एकदा मुलगा 12-15 वर्षाचा झाला की त्याला असं वाटतं मन बापले काहीच समजत नाही, आणि मन मायले तर अक्कलच नाही. म्हणजे 10वी पास झालो म्हणजे असं वाटतं आपण कलेक्टर झालो बा. आणि नेमकं गोष्ट काय आहे, 15 ते 22 वर्षापर्यंत जे मुलांचं वय असतं ना, ते 15 ते 21-22 वर्षाच्या वयापर्यंत त्यांच्यामध्ये 2 दोष असतात. इकडे माझ्या सगळ्या लहान लहान ताई माई मला दिसत आहेत, ऐकताय ना तुम्ही? 2 दोष असतात बरं. मी माझ्या मुलीला सुद्धा हे वाक्य कायम बोलते. 2 दोष असतात आपल्यामध्ये. कोणते? पहिला दोष, कोणाचं सांगितलेलं आपल्याला पटत, बोला, कुणी जर चांगलं सांगितलं तर आपल्याला पटत नाही. आणि दुसरा दोष, आपले स्वतःले बी काही अक्कल राहत. हे 2 दोष नेहमी लक्षात ठेवा. विठ्ठल 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 विठ्ठल
विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल म्हणून सज्जनो, गंमत अशी आहे, आमच्या जीवनाला यशाच्या शिखरापर्यंत नेणारे आमचे संत विचार आहेत. काय संबंध आहे आमचा? ज्ञानोबाराय तुकोबारायांचं नाव घेतल्याबरोबर जर समाज आम्हाला डोक्यावर धरत असेल, छत्रपती शिवाजी महाराज की जय म्हटल्याबरोबर जर 100-200 मावळे आमच्या मदतीला धावून येत असतील, हनुमंतरायांच्या नावाचा जयघोष केल्याबरोबर जर हनुमान मंदिरामध्ये 150 ते 200 मुलं हनुमान चालिसासाठी एकत्र येत असतील, तर आमचा आणि आमच्या संतांचा काय संबंध? आमचं नातं गोतं सगळे सोयरे काय आहे का? संबंध एक आहे महाराज, फार जवळचा संबंध आहे. आमचे ज्ञानोबाराय सांगतात, पै पायी काटाने हटे ते व्यथा जीवी उमटे, तैसा पोळे संकटे पुढिलाचे. पै पायी काटाने हटे, रस्त्याने चालत असताना जर पायाला काटा मोडला तर पायाला वेदना होण्याच्या आधी त्या वेदनांचा स्पंदन, त्या वेदनांचा स्पर्श आपल्या हृदयाला येऊन मिळतो. पै पायी काटाने हटे ते व्यथा जीवी उमटे, तैसा पोळे संकटे पुढिलाचेनी. त्याच पद्धतीने आमची तरुण पिढी ज्यावेळी वाईट मार्गाला जाते, व्यसनाधीन होते, त्यावेळी त्या व्यथा त्या लेकरांच्या जीवनात येण्याच्या आधी आमच्या संतांच्या हृदयाला स्पर्श करून जातात. म्हणून आमचे संत रात्रंदिवस या जगाच्या हितासाठी, जगाच्या कल्याणासाठी प्रार्थना करतात. जगाच्या कल्याण संतांच्या विभूती, जगाच्या कल्याण संतांच्या विभूती, जगाचा कल्याण संतांचा विभूती, जगाचा कल्याण संतांचा विभूती, जगाच्या कल्याण संतांच्या विभूती, जगाच्या कल्याण संतांच्या विभूती, जगाचा कल्याण संतांचा विभूती, जगाचा कल्याण संतांचा विभूती. देहा कष्ट भीती पर उपकारे, देहा कष्ट भीती पर उपकारे, देहा कष्ट भीती परोपकारे, देहा कष्ट भीती परोपकारे. जगाच्या कल्याण संतांचा विभूती, जगाचा कल्याण संतांचा विभूती, जगाचा कल्याण संतांचा विभूती, जगाचा कल्याण संतांचा विभूती. देह कष्टविती परोपकारी. ज्यावेळी या महाराष्ट्राच्या भूमीवरती परकीयांचं साम्राज्य होतं, उगवता सूर्य, त्या उगवत्या सूर्याला आमच्या जिजाऊ आईसाहेब दररोज नमस्कार करायच्या. सूर्यनारायणाला नमस्कार करणाऱ्या आऊसाहेबांचं दर्शन घेण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज येतात, मातोश्रींच्या चरणाला स्पर्श करतात. उठून उभे राहत असताना आपल्या आईच्या चेहऱ्याकडे पाहिलं तर आईच्या नेत्रामध्ये अश्रू दिसत होते. शिवराय विचारतात, माते आई तुमच्या डोळ्यामध्ये अश्रू का? आईने उत्तर दिलं, राजे बाळा, उगवता सूर्य जरी स्वतंत्र असला पण ज्या माझ्या महाराष्ट्राच्या भूमीवर किरण पडतायत ना, ती भूमी मात्र पारतंत्र्यामध्ये आहे. जोपर्यंत ही भूमी सुद्धा उगवत्या सूर्याप्रमाणे स्वच्छंद राहत नाही, आनंदी होत नाही, स्वातंत्र्य होत नाही, तोपर्यंत या नेत्रातल्या अश्रूंना कुठेतरी जागा नाही. सज्जनो, निराश मन झालं. छत्रपती शिवाजी महाराज विचार करतात, काय करावं, काय करावं, काय करावं, काय करावं. आणि बघा ना गंमत, इकडे सह्याद्रीच्या दराखोऱ्यांमधून आवाज आली समर्थ रामदास स्वामी महाराजांची, आणि इकडे मात्र देहू गावामधून आशीर्वाद लाभले जगद्गुरु तुकोबारायांचे. एका बाजूला संतांच्या विचाराची साथ मिळाली, दुसऱ्या